Good morning, students. Now, some remaining observations of photoelectric effect are the next graph shows. आता पुढचा जो एक ग्राफ आपण पाहणार आहोत तो आपल्याला दाखवतो की कशा प्रकारे व्होल्टेज जे आहे, जसं आपण याआधी ग्राफ पाहिला होता तसाच हा ग्राफ आहे. व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल जे आपण प्रोव्हाइड करतो ते जे आपण इमिटर प्लेटवरून ज्यावेळेस इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होतात कलेक्टर प्लेटकडे, तर कलेक्टर प्लेटचं जे आपण व्होल्टेज वापरतो त्याला आपण पोटेन्शियल असं म्हणू. ते कलेक्टर प्लेटचं पोटेन्शियल हे ॲक्सेलरेटिंग असेल की डिॲक्सेलरेटिंग असेल किंवा त्याला म्हणून रिटार्डिंग असेल, त्यानुसार कशा प्रकारे वेगवेगळ्या इंटेन्सिटीचा लाईट पाठवल्यावर आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल मिळते हे आपण मागच्या ग्राफमध्ये पाहिलेलं आहे. त्यावेळेस आपण इंटेन्सिटी फक्त बदललेली होती पण फ्रिक्वेन्सी त्याची तेच ठेवली होती. फ्रिक्वेन्सी तेच ठेवली म्हणजे आपण इन्सिडेंट एनर्जी जी आहे ती तेवढीच ठेवली होती, फक्त नंबर ऑफ फोटॉन्सला आपण वाढवले होते. म्हणजे इंटेन्सिटी वाढली म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स वाढत आहे. म्हणजे आपण या ठिकाणी एनर्जी तेवढीच न ठेवता आता जर मी इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली आणि जर फ्रिक्वेन्सी वाढवत गेलो तर काय होईल हे आपल्याला त्याच ग्राफमध्ये पाहायचं आहे की करंटमध्ये कशा प्रकारचा आपल्याला कमी किंवा जास्त होताना आपल्याला दिसून येतो. फोटो करंट जो आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला वाय ॲक्सिसवर घ्यायची आहे आणि एक्स ॲक्सिसवर आपल्याला पोटेन्शियल घ्यायचं आहे. दोन्ही एक्स असणाऱ्या म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर आपल्याला पोटेन्शियल किती आहे ते घ्यायचं आहे. अशा वेळेस आपल्याला दिसून येईल की हे जे की मला स्ट्रेट लाईन दिसत आहे याचा अर्थ काय झाला, जसं आपण याआधी पाहिलं होतं ते. तर सुरुवातीला 0 पासून पुढे व्होल्टेज वाढवताना थोडासा करंट वाढलेला मला दिसून येतो. याआधी आपण अशा प्रकारचा ग्राफ एक्सप्लेन केलेला आहे. वाढलेला जो करंट आहे तो काही प्रमाणात वाढतो आणि त्यानंतर करंट जो आहे तो कॉन्स्टंट होऊन जातो आणि त्या कॉन्स्टंट करंटला आपण सॅच्युरेशन करंट बरोबर आहे ना, सॅच्युरेशन करंट असं म्हणतो. हा सॅच्युरेशन करंट जो आहे तो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्ससाठी तेवढाच असेल, कारण की मी जर आता फ्रिक्वेन्सी वाढवली तरीसुद्धा मी इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवलेली आहे. जास्त फ्रिक्वेन्सीचा लाईट मी जर इन्सिडेंट करत असू तर काय होईल, जर आपण असं करत असू तर काय होईल, जास्त इंटेन्सिटीचा लाईट जर पडला तर इथला जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर जास्त इंटेन्सिटीचा फोटॉन न पडता इंटेन्सिटी तीच मागच्या वेळेससारखी वाढलेली नाही तर इंटेन्सिटी तीच, परंतु जास्त फ्रिक्वेन्सीचा फोटॉन म्हणजे जास्त एनर्जीचा फोटॉन जर असा आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनवर जर पडला तर काय होईल, त्याच्याकडे इथून निघण्यासाठी त्याच्याजवळ असणारी एनर्जी जी आहे फिरतानाची तेवढी एनर्जी त्याच्यावर आपल्याला इन्सिडेंट करावी लागेल. त्यावेळेस तो इथून फ्री होईल किंवा नॉकआउट होईल फ्रॉम दी ऑर्बिट. अशा प्रकारे नॉकआउट झालेला इलेक्ट्रॉन हा समोर जाईल. आता कसं असते की जेवढ्या प्रमाणात आपण एनर्जी इथे इन्सिडेंट करत आहोत त्यातली काही एनर्जी जी आहे ती इलेक्ट्रॉनला जेवढी आवश्यक असणारी एनर्जी आहे तिथून नॉकआउट करण्यासाठी त्यापेक्षा जास्त तेवढी आपण जर प्रोव्हाइड करत असू इन द फॉर्म ऑफ दॅट फोटॉन तर तो फोटॉन याला बाहेर काढण्यासाठी यशस्वी होतो. म्हणजे याला जर 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढ्या एनर्जीची गरज असेल बाहेर निघण्यासाठी आणि आपण 5 इलेक्ट्रॉन व्होल्टचा फोटॉन जर तिथे पाठवला, आपण जास्त फ्रिक्वेन्सीचा फोटॉन पाठवला याचा अर्थ त्याची एनर्जी जास्त असेल, कारण E=H न्यू होत असते. H कॉन्स्टंट आहे, न्यू जर वाढला तर E वाढेल. जास्त एनर्जीचा फोटॉन जर पडला तर त्याला रिक्वायर्ड असणारी 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी जी आहे तेवढी एनर्जी हा ॲब्सॉर्ब करून इथून नॉकआउट होऊन जातो. उरलेली जी की 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी आहे ती घेऊन हा बाहेर निघतो. हा इथून बाहेर निघाला एखादा इलेक्ट्रॉन, म्हणजे तो जास्त स्पीडनी, म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी जी आहे ती जास्त असताना, कायनेटिक एनर्जी जास्त असणे म्हणजे 12 mv² जास्त असणे, मास तर बदलणार नाही, तर मग वेलॉसिटी बदलली तरच कायनेटिक एनर्जी बदलते. वेलॉसिटी जास्त असतील तर कायनेटिक एनर्जी जास्त असते आणि म्हणून जास्त वेलॉसिटीचा फोटॉन इथून, जास्त वेलॉसिटीचा इलेक्ट्रॉन इथून बाहेर निघताना आपल्याला दिसून येईल. असं कधी होईल, ज्यावेळेस मी फ्रिक्वेन्सी वाढवेल. म्हणजेच काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे तेवढेच राहतील. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे तेवढेच राहिल्यामुळं इथे जो आपल्याला कलेक्टर प्लेटवर पोहोचणारे इलेक्ट्रॉन आहे हे तेवढेच मिळतील. आपण जरी जास्त फ्रिक्वेन्सीचा फोटॉन इथे इन्सिडेंट केला
तरीसुद्धा एक फोटॉन हा एका इलेक्ट्रॉनलाच बाहेर काढतो उदाहरणार्थ. मग पहिले मी 4 फोटॉन ॲट अ टाईम पाठवत होतो, आता 3 फोटॉन पाठवत होतो, आता मी 3च पाठवत आहे. फक्त प्रत्येक फोटॉनची एनर्जी जास्त आहे कारण फ्रिक्वेन्सी जास्त आहे. असं जर असेल तर तेवढेच इलेक्ट्रॉन बाहेर निघतील, फक्त बाहेर येताना ते इथून इथपर्यंत येताना त्यांची थोडीशी व्हेलॉसिटी जी आहे ती वाढलेली असेल. लक्षात आलं की नाही? म्हणजे त्यांची कायनेटिक एनर्जी जास्त असेल. इथे प्रोव्हाइड होणारी एनर्जी 2 प्रकारे वापरल्या जाते. एक म्हणजे इथून इलेक्ट्रॉनला नॉकआउट करण्यासाठी आणि दुसरा म्हणजे बाहेर आल्यानंतर इलेक्ट्रॉनला समोर एनर्जी प्रोव्हाइड होऊन, कायनेटिक एनर्जी प्रोव्हाइड होऊन स्पीड वाढण्यासाठी त्याचा किंवा व्हेलॉसिटी वाढण्यासाठी. लक्षात आलं की नाही? तर अशा प्रकारे आपण फ्रिक्वेन्सी वाढवल्यावर फक्त इथल्या इलेक्ट्रॉनची बाहेर निघतानाची एनर्जी वाढवत आहोत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तेवढेच आहे आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे चार्जेस पर युनिट टाईम म्हणजे करंट होत असतो. चार्जेस जर तेवढेच राहतील तर इथे पोचणाऱ्या चार्जेसची संख्या सारखीच राहील आणि म्हणून आपल्याला करंट तेवढाच मिळेल. म्हणून आपल्याला सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीसाठी सुद्धा सारखीच दिसते. याचा अर्थ समजला आता मी इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवत आहे, परंतु मी फ्रिक्वेन्सी जर वाढवली, समजा आता न्यू1 एवढ्या फ्रिक्वेन्सीसाठी हा ग्राफ जो आहे तो असा आला इथून इथपर्यंत, आणि आता मी जर ह्या कम्युटेटर कीनुसार जर मी कनेक्शन बदललं आणि याला निगेटिव्ह पोटेन्शियलला जर मी आणलं, तर अशा वेळेस काय होईल का इथून जाणारे इलेक्ट्रॉनला इथे अपोजिशन तयार होईल. इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह आणि याचाही चार्ज निगेटिव्ह हा याला रिपेल करेल. रिपेल केल्यामुळे इथे येणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या कमी कमी येणं सुरू होईल. म्हणून मग इथला जो करंट आहे तो आपल्याला कमी मिळणं सुरू होईल. अशा प्रकारे करंट जोपर्यंत 0 होत नाही, जोपर्यंत हे 0 डिफ्लेक्शन दाखवत नाही, तोपर्यंत जर आपण याचं नोट डाऊन केलं रीडिंग, तर मला असा हा ग्राफ मागच्या बाजूला आलेला दिसून येतो. कारण की जसं जसं आपण निगेटिव्ह व्होल्टेज वाढवत जाऊ इथे, तसतसं आपल्याला फोटो करंट कमी 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 होताना दिसून येईल. बघा, पहिले आपल्याला ज्या वेळेस -1 असं काहीतरी -0.1 व्होल्ट दिलं त्यावेळेस फोटो करंट थोडासा कमी झाला होता. मग आपण -2 दिलं तर मग फोटो करंट आणखी कमी झाला. मग आपण -3 दिलं तर आणखी कमी झाला आणि त्यानंतर कुठेतरी तो 0 होऊन गेला. याचा अर्थ काय झाला की जसं जसं आपण हे निगेटिव्ह व्होल्टेज वाढवत आहोत तसं आपल्याला इथे रिटार्डिंग पोटेन्शियल, रिपेल करणारं पोटेन्शियल वाढताना दिसून येते आणि म्हणून इथले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांची पोहोचण्याची संख्या कमी होते. तरीसुद्धा काही इलेक्ट्रॉन इथे पोहोचतच राहतात कारण की त्यांच्यामध्ये ती एनर्जी जास्त राहते. आता समजा मी एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी न्यूचा जर इथे न्यू फ्रिक्वेन्सी असणारा जर मी फोटॉन इथे इन्सिडेंट केला, तर त्यातली काही प्रमाणातली एनर्जी हा नॉकआउट होण्यासाठी वापरतो आणि उरलेली एनर्जी समोर जाण्यासाठी वापरतो. समजा मी 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढ्या एनर्जीचा फोटॉन इन्सिडेंट करत आहोत. जेव्हा मी न्यू एवढ्या फ्रिक्वेन्सीचा फोटॉन टाकतो त्यावेळेस त्याची एनर्जी किती असेल, समजा 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्यातली 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट वापरली त्याने बाहेर येण्यासाठी आणि उरलेली 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट वापरली जास्तीत जास्त व्हेलॉसिटी त्याला मिळून देते ती एनर्जी. बरोबर आहे की? असं जर होत असेल, यानंतर जर मी आता 5च्या जागी 7 इलेक्ट्रॉन व्होल्ट असणारा म्हणजेच न्यूची व्हॅल्यू वाढवल्यानंतर मला ईची व्हॅल्यू वाढलेली दिसून येते. ती ईची व्हॅल्यू वाढून समजा 7 झाली असेल, म्हणजे मी आता न्यू1 होता पहिले, तर न्यू2 ह्या फ्रिक्वेन्सीनी जर मी एखादा फोटॉन टाकला तर काय होईल? फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे फोटॉनची एनर्जी वाढली. फोटॉनची एनर्जी वाढली म्हणजे समजा ती 7 झाली. आपल्याला किती पाहिजे नॉकआउट करण्यासाठी? फक्त 2च पाहिजे. उरली किती? 5. म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी जे काही उरलेली आहे ती कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे इथून जाणाऱ्या इलेक्ट्रॉनचा स्पीड वाढतो. आणि मला असं वाटते की कमी स्पीडनं असणाऱ्या वाहनाला थांबवणं किंवा कमी स्पीडनं जाणाऱ्या इलेक्ट्रॉनला थांबवणं हे सोपं राहते. जास्त स्पीडने जाणाऱ्या इलेक्ट्रॉनला थांबवणं हे कठीण राहते. बरोबर आहे की नाही? मग इथून जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी आता 5 आहे. 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट ही कायनेटिक एनर्जी आहे. या कायनेटिक एनर्जीने जाणारा इलेक्ट्रॉन जो असतो तो जास्त स्पीडने इथून इथपर्यंत येईल. म्हणून पहिले मी जर -0.3 वरच थांबलो होतो त्यावेळेसच करंट 0 झाला होता. आता जास्त फ्रिक्वेन्सीचा फोटॉन टाकल्यामुळं कायनेटिक एनर्जी जास्त झाली आणि म्हणून तेवढ्या एनर्जीने जेव्हा इलेक्ट्रॉन इथे येणं सुरू होईल त्यावेळेस त्यांचा स्पीड जास्त राहील. कायनेटिक एनर्जी जास्त होणे म्हणजे काय? त्यांची व्हेलॉसिटी जास्त होणे. कारण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? 12 mv². मग व्ही ज्यावेळेस वाढेल त्यावेळेसच कायनेटिक एनर्जी वाढेल. म्हणून मग जास्त कायनेटिक एनर्जीचा इथे इलेक्ट्रॉन जर येत असेल तर तो -0.3 एवढ्या व्होल्टेजनी थांबणार नाही.
कारण की त्याच्याजवळ एनर्जी काय आहे, कायनेटिक एनर्जी जास्त आहे, म्हणून तेवढी इलेक्ट्रिकल एनर्जी, तेवढी पोटेन्शियल एनर्जी जे काय आपण अप्लाय करतो निगेटिव्ह, तेवढी सफिशियंट राहणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, मग आपल्याला निगेटिव्ह पोटेन्शियल आणखी वाढवावं लागेल. कशासाठी, याला इथं येऊन थांबवण्यासाठी. म्हणजे इथं येऊन थांबवण्यासाठी आपल्याला जास्त व्होल्टेज द्यावं लागेल निगेटिव्हमध्ये. म्हणून मग जे काही त्याचा कट ऑफ व्होल्टेज किंवा कट ऑफ पोटेन्शियल म्हणतो आपण ते वाढलेलं असेल. बघा इथं दिसते ते, हे होतं -0.3 समजा, हे झालं -0.4. म्हणजे याचा अर्थ कट ऑफ पोटेन्शियल का वाढलं आहे तुमच्या लक्षात आलं. जास्त फ्रिक्वेन्सीचा फोटॉन आपण टाकला तरी सॅच्युरेशन करंट तोच राहतो, परंतु कट ऑफ पोटेन्शियल वाढलेलं आपल्याला दिसून येते निगेटिव्हमध्ये. का दिसून येते लक्षात आलं तुमच्या, कारण जास्त फ्रिक्वेन्सीचा फोटॉन पाठवला म्हणजे त्याची एनर्जी जास्त राहते. जास्त एनर्जीमधली जे जास्तीचा पार्ट आहे, जेवढा रिक्वायर्ड आहे, जो पहिले रिक्वायर्ड होता तो आताही रिक्वायर्ड आहे त्याला तिथून बाहेर काढण्यासाठी. म्हणून उरलेली एनर्जी ही कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन तो इलेक्ट्रॉन तेवढी एनर्जीने समोर निघून जातो आणि तो इथपर्यंत पोहोचतो. आता आपल्याला जास्त एनर्जीचा इलेक्ट्रॉन इथं पोहोचलेला असल्यामुळे त्याची वेलॉसिटी जास्त आहे, म्हणून जास्त वेलॉसिटीचा इलेक्ट्रॉनला थांबवण्यासाठी मला इथलं व्होल्टेज जास्त करावं लागेल. म्हणजे पहिले जर जेवढे इलेक्ट्रॉन इथे पोहोचत होते तेवढेच पोहोचत आहेत, फक्त त्यांचे स्पीड वाढलेलं आहे. म्हणून मग आपल्याला इथे निगेटिव्ह व्होल्टेज जे आपण प्रोव्हाइड करून आलो बॅटरी थ्रू ते जास्त करावं लागेल. तेव्हा कुठं हे इलेक्ट्रॉन इथं येणं थांबतील. म्हणजेच रिटार्डिंग पोटेन्शियल वाढलेलं आपल्याला दिसून येते. ज्या ठिकाणी रिटार्डिंग पोटेन्शियल एवढं वाढते की करंट 0 होऊन जातो, त्या रिटार्डिंग पोटेन्शियलला कट ऑफ पोटेन्शियल असं म्हणतात. कारण की त्यावेळेस कट ऑफ झालेला असतो सर्किट, त्यामुळे म्हणजे इथपर्यंत इलेक्ट्रॉन पोचलेच नाही, म्हणजे सर्किट कुठेतरी कट झालं, म्हणून त्याला कट ऑफ पोटेन्शियल असं म्हणतात किंवा स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतात. की जे पोटेन्शियल इलेक्ट्रॉनला इथे येण्यापासून पूर्णपणे स्टॉप करू शकतं किंवा करंट स्टॉप होऊन जातो, त्याला म्हणतात स्टॉपिंग पोटेन्शियल, ते वाढलेलं दिसून येते. मग आणखी जर मी जास्त फ्रिक्वेन्सीचा फोटॉन इथे पाठवला तर काय होईल, 7च्या जागी मी आता 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जीचा फोटॉन जर मी पाठवला, म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी आणखी वाढवली की जेणेकरून याची व्हॅल्यू 10 झाली पाहिजे. मग आता 10 पैकी 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट ज्याला एनर्जीची आवश्यकता होती इथून इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी तेवढी लागलीच, प्लस जास्तीची एनर्जी जी आहे ती समजा आता इथे लागली 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे कायनेटिक एनर्जी आता वाढलेली आहे, म्हणजे आणखी इलेक्ट्रॉनचा स्पीड इथे वाढलेला. इथे येणारा इलेक्ट्रॉनचा स्पीड 5च्या जागी 8 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या एनर्जीनी, म्हणजे हाफ m/v² मधली व्हीची व्हॅल्यू आणखी वाढलेली आहे. म्हणजे वेलॉसिटी जास्त आहे, म्हणून इथे येण्यासाठी त्याला थांबायला पण आपल्याला इथे व्होल्टेज जास्त अप्लाय करावं लागेल. अशा प्रकारे आपल्याला इथे जास्त अप्लाय केलेलं व्होल्टेज जे आहे ते कट ऑफ पोटेन्शियल जास्त मिळेल आणि म्हणून ते आपल्याला पुन्हा जास्त मिळालेलं दिसून येते. हे लेफ्ट साईडला चाललो आपण तर मायनसमध्ये जास्त जात आहोत आपण, हे राईट साईडला चाललो आपण तर प्लसमध्ये जास्त जात आहोत, बरोबर आहे की नाही. तर पूर्ण ग्राफ तुम्हाला समजला असेल. इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवून फक्त फ्रिक्वेन्सी जर बदलली तर अशा गोष्टी घडून येतात. लक्षात आलं तुमच्या. आणखी एक गोष्ट यामध्ये आहे, कायनेटिक एनर्जी ही वेलॉसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते किंवा व्होल्टेजला, कायनेटिक एनर्जी ही व्होल्टेजला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. कारण की व्होल्टेज जेवढं आपण वाढवू, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, जेवढं आपण व्होल्टेज वाढवलेलं आहे, जर मी हे पॉझिटिव्ह प्लेटला लावलं आणि हे निगेटिव्हला लावलं तर या ठिकाणी पोचणाऱ्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्शन जास्त तयार होईल. अशा वेळेस मग त्यांची कायनेटिक एनर्जी वाढलेली दिसून येईल. म्हणून हे बरोबर आहे, व्होल्टेज वाढवलं तर कायनेटिक एनर्जी वाढेल. इमिटर प्लेटपासून निघणार आहे की नाही. त्यानंतर कायनेटिक एनर्जी ही फ्रिक्वेन्सीवर सुद्धा डिपेंड राहते. कारण की तुम्ही जेवढी जास्त फ्रिक्वेन्सीचा लाईट त्याच्यावर टाकाल तेवढी इथून निघणाऱ्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी काय राहील, जास्त राहील. म्हणजे कायनेटिक एनर्जी 2 प्रकारे आपल्याला जास्त करता येते. लक्षात आलं हे. तशाच प्रकारे न्यू हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V0 असते. कारण जास्त फ्रिक्वेन्सीचा आपण पाठवला तर V0 जास्त मिळते. आत्ताच आपण हा ग्राफ पाहिला, त्याच्यावरून हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. ठीक आहे. आणखी एक ग्राफ तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेला आहे पुढच्या पॉईंटमध्ये, तो बघा. तो ग्राफ आहे फ्रिक्वेन्सी वर्सेस स्टॉपिंग पोटेन्शियल फॉर डिफरंट मेटल्स. आता मेटल बदलला म्हणजे काय झालं, मेटल बदलला म्हणजे त्यातले ॲटम बदलले म्हणजे त्यातले इलेक्ट्रॉन्स पण बदललेले आहेत. मग प्रत्येक इलेक्ट्रॉनची बाहेर निघण्यासाठी, नॉकआउट होण्यासाठी जेवढी कमीत कमी एनर्जीची आवश्यकता, ज्याला आपण वर्क फंक्शन म्हणतो, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू जस्ट नॉकआउट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. पेज नंबर 309 वर स्टॉपिंग वर्क फंक्शनची डेफिनेशन दिलेली आहे, ती लक्षात ठेवा. मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू नॉकआउट द इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस इज कॉल्ड ॲज वर्क फंक्शन ऑफ द मेटल.
म्हणजे मेटलचं वर्क फंक्शन म्हणजे काय, तर त्याच्यातून इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी कमीत कमी फक्त बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे वर्क फंक्शन, म्हणून त्याला पण आपण इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये धरत असतो. हे मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे हेच ते वर्क फंक्शन आहे, आणि ही उरलेली वापरलेली कायनेटिक एनर्जी आहे. उरलेली एनर्जी जी कायनेटिक एनर्जी फॉर्ममध्ये वापरली ती आहे. अशा वेळेस मग ए मेटलसाठी φ0 हे वर्क फंक्शन असेल. वर्क फंक्शनला φ0 यांनी दाखवतात. दुसऱ्या मेटलसाठी वर्क फंक्शन निश्चितच बदललेलं असेल, कारण की इलेक्ट्रॉन वेगळे असतात, म्हणून तिथल्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी V0 जे काही रिटार्डिंग पोटेन्शियल आहे ते जास्त लागत असेल उदाहरणार्थ. म्हणून मग वेगवेगळ्या मेटल्ससाठी वेगवेगळे वर्क फंक्शन आपल्याला मिळते. ते वर्क फंक्शन कशावर डिपेंड राहते, नेचर ऑफ दॅट मेटल सरफेस, कंपोजिशन ऑफ द मेटल याच्यावर डिपेंड राहते. म्हणून ते प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळं दिसून येते. असा हा आपला दुसरा ग्राफ आहे. वर्क फंक्शन म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. एकदम सोपी गोष्ट आहे. इथे लागणारी जी काही एनर्जी आहे, रिक्वायर्ड एनर्जी रिक्वायर्ड और एनर्जी प्रोवाइडेड बाय द फोटॉन is used by that electron in two ways. Firstly, to knock out the electron from its metal surface, and secondly to provide the required kinetic energy to electron. म्हणजे इथून बाहेर निघाल्यानंतर त्याला कायनेटिक एनर्जी प्रोव्हाइड करणे ती. आता हे जे काही आहे याला आपण काय म्हणू शकतो की मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी that is required to just knock out the electron from the metal surface can be called as the work function. म्हणजेच दिलेली एनर्जी दोन प्रकारे डिवाइड झाली, एक वर्क फंक्शन, दुसरी रिक्वायर्ड कायनेटिक एनर्जी. लक्षात आलं. आणि जी आपली वेव्ह थिअरी आहे ते आपल्याला अशा प्रकारचा फोटॉन इन्सिडेंट केल्यानंतर काय काय घडते याला सपोर्ट करू शकत नाही. वेव्ह थिअरी इन द फॉर्म ऑफ वेव्हच त्या ठिकाणी पोचते अशा प्रकारे लाईट एनर्जीला सांगितलेलं आहे. म्हणून वेव्ह थिअरी आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन करण्यासाठी असमर्थ आहे. म्हणून फेल्युअर ऑफ वेव्ह थिअरी असं तिथे दिलेलं आहे. ह्या ऑब्झर्वेशनसाठी आपण वेव्ह थिअरी वापरू शकत नाही. आपल्याला फोटॉन ऑफ एनर्जी म्हणजे प्लँक्सची क्वांटम थिअरी वापरूनच फक्त आपण हे एक्सप्लेन करू शकतो. लक्षात आलं तुमच्या. इथपर्यंत सर्वांनी वाचून घेणे अत्यंत महत्त्वाचा आणि या चॅप्टरमधला सर्वात मोठा प्रश्न आहे हा. सर्वांनी वाचून घ्यायचं. पुढच्या पिरियडमध्ये आपण यानंतर असणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहू. त्याच्यामध्ये आइन्स्टाईनचं इक्वेशनसुद्धा आहे एक. आइन्स्टाईनचे पॉस्ट्युलेट E=hν वर आइन्स्टाईननी काय काय सांगितलेलं आहे ते आहे. ते पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर मॅटर वेव्हचा कन्सेप्ट सांगितलेला आहे. लक्षात आलं. ठीक आहे.